ते कार्यकर्त्याला आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे, त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो। आरक्षित केल्याचे आम्ही पैसे भरले, पावती भेटली, परंतु दबावापोटी आता तिथे एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे। अशा प्रकारचं मुद्दामून भांडण करायचं, आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीने जर म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही। आम्ही म्हणतोय का निवडणूक शांततेत झाली पाहिजे, शांततापूर्ण वातावरणात झाली पाहिजे। ते नाव मी जाहीर करतो पण आता करणार नाही। माझ्याजवळ सगळे प्रिंट गिंट येऊ द्या, सगळे टाईप त्यांनी काय बोललो काय नाही मोबाईल मधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला। तो नवनीत जे राणाचा आहे, समजा तो हटला नाही तर उद्या आपली भूमिका काय राहणार? आम्ही 1 लाख लोक येणार आहोत, 1 लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत। प्रशासनाला हे माहिती असूनही प्रशासन अशा प्रकारे का वागतं? ते म्हणतात आम्हाला वरतून फोन आले। मला एक पत्र दिलं ना, शेगाव परिषदेनं मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये, असं बोलू नये। म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने वागत असेल तर चुकीचंच आहे। मला पण नोटीस दिली, कधी दिली? झाले 4 दिवस, 17/4ला। म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे। एसपी काय घबरावतोय मला माहित नाही, तो ठाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली। त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे, सभा उधळून लावणे, उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे। आपण कोणाची गाडी अडवली नाही, मलाच नोटीस दिली। काँग्रेसवाल्याला नाही, भाजपावाल्याला नाही, स्वाभिमानवाल्याला नाही, वंचितवाल्यांना नाही। म्हणजे मुद्दामून कसं टार्गेट केलं जातं, नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे, तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे। निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असतं, सत्ताधारी तिथं नसते। आणि मग अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियडमध्ये काळामध्ये जर प्रशासन एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल तर नोटिसा देपर्यंत मज्जाव जात असेल तर मला वाटते फार चुकीचं आहे। अशा पद्धतीने जाऊ नये। या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतंय एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे। मी कोर्टात गेलेलो आहो, आतापर्यंत आम्ही 3घांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराच्या विरोधात कोर्टात पण जाणार आहोत। मैदान 24 तारखेला फक्त, हा 23 आणि 24 2 दिवस उद्या। हा ठाणेदार आशेगाव पूर्णा आणि हे एसपी न दिले आहे मला, विशाल आनंद पोलीस अधीक्षक, डायरेक्ट एसपी न आणि एक ठाणेदाराने दिली होती ना आपल्याला। हो म्हणजे मला वाटतं सगळ्यांनी दिली नाही, मलाच दिली नोटीस। मी बोललो, पत्र पण दिलं आम्ही। तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू, नाहीतरी आमचं जन आंदोलनच आहे। समजा मैदान नाही भेटलं तर मग सभा घेणार नाही किंवा कुठं होईल? सभा घेईल, मैदान तो हम ही लेंगे, मैदान मारेंगे भी हम। झालं? हा 23 तारखेला ताब्यात घ्यावं लागेल, एवढा मोठा मंडप टाकासाठी 23 पासूनच लागेल ना। एका दिवशी मंडप पुरा होते उद्यापासून। पण आता पाहू, आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो, त्यांना सूचना करतोय
आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सीपी हा त्याला जबाबदार राहील. सीपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून वागू नये त्यांनी. एका मंडपात 2 लग्न होणार नाही आणि आमच्याजवळ सिटी आहे, कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे. पहिले रॅली राहील की सभा राहील? पहिले सभा. दिलं लेखी स्वरूपात दिलं. कायदेशीर आमच्याजवळ 5 वकीलची टीम आहे. कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही. कोण कायदा हातात घेतली तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत नाही. मुंबई गिंबईहून मला फोन येत नाही, बंद झाले फोन येणं आणि मी फोन करणं बंद केले. आम्हाला गावातून फोन येते. मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही. दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या आल्या फोनला घबरावतो. पण त्याच्या आधी मत आहे. याचं काही मत आहे का मुंबई दिल्लीवाले? नाही, आम्ही काही बोलत नसतो कोणासोबत. हमारा आमचं जनता सरकार आहे. आमचं दिल्ली मुंबईशी काही आमचा संबंध नाही आहे. गावातल्यांना फोन केला तर मग ऐका, दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त ताट धरून राहील, अधिक कुस्तीसाठी तयार होईल. मनात काय ते महत्वाचं आहे. तुम्हाला वरून काही विचारसाठी वरिष्ठांकडून म्हणजे शिंदे साहेब असतील किंवा तुम्हाला पहिले सांगितलं, बच्चू कडूवर दिल्ली मुंबईचा दबाव येऊ शकत नाही. त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडस करणार नाही. काय कारण त्यांना माहित आहे ना, तीर छूट गया, पिछा नाही सकता. आम्ही उलट आता ते फोन करून आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून, नाहीतरी आम्ही पळतो. ठीक आहे. हा कोणाचा? शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंदरून. नाही असं नाही आहे. तुला समजून नाही राहिलंय. तुम्ही गनिमामी कावा करून सोडला का भाऊ आतमध्ये? हा भाऊ आता पहिले काय झालंय, बॅनर पहिले बॅनर छापले तर तिथल्या त्यांनी ते तिथं केलं असणार. आता त्या जिल्ह्यातले काही लोक, काही उमेदवार त्यांनी अपंगासाठी काम केलं, दिव्यांगासाठी, काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे. तर तिथं त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. प्रतिमा गितिमा मलिन नहीं होत, ऐसा कुछ नहीं होता है. कोणासोबत नाही आम्ही सध्या, कोणासोबत नाही आम्ही, फक्त अमरावती सोबत आहे सध्या, बाकी कोणासोबत नाही. ठेपेंना शिवसेनेत पाठवणे हा तुमचा गनिमी कावा तर नाही? नाही, गनिमी कावा उघड नसते, अंदरून असते. आपण काही ठिकाणी म्हटलं होतं मैत्रीपूर्ण लढत. भाऊ आपण काही ठिकाणी आमची इच्छा होती मैत्रीपूर्ण लढत, आणि ते त्यांनी जर तसा धर्म पाळला तर राहील, नाही तर नाही राहणार. म्हणजे महायुती सोबत की महाआघाडी सोबत? माझं काय मत आहे का आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे. त्याच्यानं महाराष्ट्रात हिंदुस्थानात काय झालं ते आम्हाला माहीत नाही. इथला गड आम्हाला जिंकायचा आहे. त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेनदेन आम्हाला नाही आहे. आता आम्ही इथे अमरावतीत दिनेश बुग यांना निवडून आणायचं आहे. त्याने बाकी काय सुरू आहे त्याचं मला काही संबंध नाही. त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला काम करायचं असेल त्याचं करा, तुम्हाला जो आवडीचं असेल तिथं. तर ते त्या भागातलं त्याचं राजकारण आहे, ते करेल तिथे. ते अगोदर छापलं होतं ना. नाही, माझं काय मत आहे का आता कोण छापलं काय छापलं मला माहित नाही. त्या बॅनर पाहिलं नाही तर महाराष्ट्रात कुठं छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहो ना, त्यानं विषय नाही.